नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 22 जानेवारी 2026. तर महाराष्ट्रातील आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार काही प्रमुख बाजार समितीमधील कापूस बाजारभाव आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण पहा, कुठे स्किप करू नका. तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे बीड. आवक आली 120 क्विंटलची. कमीत कमी दर पाहायला मिळाला 7,800 रुपयाचा. सर्वसाधारण दर पाहायला मिळाला 7,950 रुपयाचा. तर जास्तीत जास्त दर पाहायला मिळाला 8,100 रुपये प्रति क्विंटल. नंतरची बाजार समिती धर्माबाद. आवक आली होती 90 क्विंटलची. कमीत कमी दर पाहायला मिळाला 7,800 रुपये. सर्वसाधारण दर पाहायला मिळाला 7,900 रुपये. तर जास्तीत जास्त दर पाहायला मिळाला 8,150 रुपये प्रति क्विंटलचा. नंतरची बाजार समिती आहे मित्रांनो हदगाव. आवक आली होती 70 क्विंटलची. कमीत कमी दर पाहायला मिळाला 7,870 रुपयाचा. जास्तीत जास्त दर पाहायला मिळाला 8,140 रुपये. तर सर्वसाधारण दर पाहायला मिळाला आहे 7,940 रुपये प्रति क्विंटल. नंतर आहे बाजार समिती जिंतूर. आवक आली होती 110 क्विंटलची. कमीत कमी दर पाहायला मिळाला 7,800 रुपये. जास्तीत जास्त दर पाहायला मिळाला 8,100 रुपये. तर सर्वसाधारण दर पाहायला मिळाला 7,900 रुपये प्रति क्विंटल. नंतरची बाजार समिती आहे मित्रांनो लोहारा. आवक आली होती 70 क्विंटलची. कमीत कमी दर पाहायला मिळाला 7,850 रुपये. जास्तीत जास्त कापसाला दर मिळाला 8,120 रुपये. तर सर्वसाधारण दर मिळाला आहे 7,990 रुपये प्रति क्विंटलचा. नंतरची बाजार समिती आहे भूम. आवक आली होती 50 क्विंटलची. कमीत कमी दर पाहायला मिळाला 7,800 रुपये. तर जास्तीत जास्त दर पाहायला मिळाला 8,100 रुपये. तर सर्वसाधारण दर पाहायला मिळाला 7,900 रुपये प्रति क्विंटल. नंतर आहे बाजार समिती गंगाखेड. आवक आली होती 150 क्विंटलची. कमीत कमी दर पाहायला मिळाला 7,890 रुपयेचा. तर जास्तीत जास्त दर पाहायला मिळाला 8,150 रुपये. तर सर्वसाधारण दर मिळाला आहे 7,900 रुपये प्रति क्विंटलचा. तर हे होते दिनांक 21 जानेवारी 2026 रोजीचे महाराष्ट्र राज्यातील आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कापूस बाजार भाव. असे दररोजचे कापूस बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.